तुम्ही ओबीसीच्या आरक्षणावर ठाम आहात, मात्र सरकार मागच्या जी सुप्रीम कोर्टात दावा ठोकलेला आहे त्याच्यावर क्युरिटिफिकेशन याचिका दाखल झालेली त्यावर बोलतोय. नेमकी सरकार आणि तुमच्यात मग काय काय चर्चा सुरू आहे? नाही, आमची चर्चा तेवढीच आहे, त्याच्यासाठीच उठबशी आमची बैठकात त्याच्यामुळे जात नाहीत आम्ही. आमचे 2 राहिलेले शब्द त्याच्यात घ्या बस. आमचा दुसरं काय म्हणणं नाही. ते क्युरिटी पिटिशनचं आरक्षण टिकल नाही टिकल ते ओपन कोर्टात हे का कुठं आहे त्याच्यात शासन काय तुम्हाला स्पष्टीकरण द्या म्हणलं ते आणखीन दिलेलं नाही. त्यामुळं महाजन साहेबांनीच सांगितलं होतं गुन्हे मागं घेऊ, तेही घेतलेलं नाही. म्हणजे आम्ही विश्वास तरी किती टाकायचा समाजानं. त्यापेक्षा मराठ्यांनी आता ठरवलं आहे मुंबईला गेल्याशिवाय आरक्षणाचा पर्याय निघत नाही. आता घरी बसायचं नाही, करोडोच्या संख्येनं मुंबईकडे जायचं, तरच आपले पोरं मोठे होणार आहे. आणि मराठ्यांनासुद्धा विनंती आहे की शक्ती दाखवण्याची वेळ, शांततेत शांततेत शक्ती दाखवण्याची वेळ आहे. आरक्षण मराठ्यांना 100% मिळतं आहे. फक्त ताकदीनं घराच्या बाहेर पडा सगळेजण मुंबईच्या दिशेने शांततेत हातच बांधायचे डायरेक्ट. इतकं शांततेत जायचं. नुसतं बसलं भी तरी आरक्षण आलं, काहीच करायची गरज नाही. लोकांची इच्छा पूर्ण करायची नाही गोळ घालून. त्यांना वाटतं मराठ्यावर गुन्हे दाखल व्हावा, असं व्हावा. बाकीच्यांना इतरांना हसू होईल असं मराठ्यांच्या एकाही माणसानं कृत्य नाही करायचं. आपल्या पोरावरती गुन्हे नाही झाले पाहिजे आणि कोणी काय म्हणतात त्याला दुखापतसुद्धा नाही झाली पाहिजे. शांततेत जायचं. मराठा शांततेत जरी उभा राहिला तरी काय होईल मी आता सांगू शकत नाही. नुसता शांततेत बसला तरी पण एवढीच ताकद मराठ्यात आहे. फक्त शांत बसा, लोटलं बाजूला तरी शांततेत बसा. पाठीमागची तर भूमिका सांगितलेलीच आहे आम्ही. पाठीमागचे सज्ज आहेत जे मुंबईला येते आणि ते मुंबईचे खिंड आरक्षणाचे लढवून आले. जे मागं राहिले तिथं पोराला उच्चिक जरी त्रास झाला कुणाच्या बी थोडा बी नुसता लोटल्याला बी तर इकडच्या मंत्र्याच्या आणि आमदाराच्या घरीच वेळा टाकून बसायचं राहिलेल्या मराठ्यांनी सगळ्यांनी. वेळात टाकून बसायचं. मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील कोणाला सुट्टी नाही. त्यांच्या दारच सोडायचं नाही, बसून राहायचं. तिथं बी शांततेत बसा तुम्ही फक्त. तुझं सरकार आमच्या पोराला का त्रास द्यायला लागले, आमच्या गाड्या का अडवायला लागले, हे जरी झालं तरी राहिलेल्या मराठ्यांनी फक्त यांच्या घराला वेढा टाकायचा. सगळ्याचा आमदार खासदार मंत्री सगळे, यांना कोणाला सुट्टी पक्षपेक्षा काही बघायचं नाही. सगळे पुरेचे पुरे. आणि आम्हाला जर अडवलंच तर आम्ही तर जाहीर भूमिका केलेली. देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात नागपूरला बसणार आम्ही आणि मुंबईत बसणार आणि मुख्यमंत्री साहेबाच्या दारात बसणार, अजितदादाच्या बारामतीत बसणार आणि मुंबईच्या बसणार. कोणाला जर अडविलं ना एखाद्याचं वाहन मग आम्ही खायचं प्यायचं काय, त्यात काय दगड आहेत काय. एवढा अन्याय मराठ्यावर नाही करायचं, हा अजिबात नाही करायचं. कारण शेवटी आम्हीसुद्धा तुमचे आणि तुम्ही सत्ताधारीत म्हणजे पालक होतो तुमच्याकडे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.